तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. मकर संक्रांत हा सण आपल्या संस्कृतीतील एक महत्त्वाचा सण म्हणून ओळखला जातो. या दिवशी पतंग उडवले जातात, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असं म्हणत सगळ्यांना तिळगुळ वाटले जातात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच जण हा सण मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करतात. संक्रांत या सणाविषयी तर आपल्याला माहीतच आहे, पण मकर संक्रांतीच्या एक दिवस आधी भोगी आणि एक दिवस नंतर किंक्रांत साजरी केली जाते. आता भोगी म्हणजे काय आणि संक्रांत आणि किंक्रांत मध्ये काय फरक आहे जाणून घेऊया व्हिडिओतून. नमस्कार, मी दीपाली कानसे, कॅमेरा आहे साक्षात सावंत. भोगी, मकर संक्रांत आणि किंक्रांत हे सण ओळीत साजरे केले जातात. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवसाला भोगी म्हणतात. महाराष्ट्रासोबतच देशाच्या विविध ठिकाणी भोगी साजरी केली जाते, पण ती साजरी करण्याच्या पद्धती मात्र वेगवेगळ्या आहेत. भोगी म्हणजे उपभोगाचा दिवस. भोगीच्या दिवशी सगळ्यात जास्त महत्त्व असतं ते भोगीच्या भाजीला. अनेक भाज्या एकत्र करून एकच भाजी तयार केली जाते, तिला भोगीची भाजी म्हटलं जातं. भोगी नंतरचा दुसरा दिवस असतो तो संक्रांतीचा. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. या दिवसाला शास्त्रीय दृष्ट्याही खूप महत्व आहे. मकर संक्रांतीपासूनच ऋतू बदलण्यास सुरुवात होते. मकर संक्रांत हा सण देशाच्या विविध भागात विविध पद्धतीने साजरा केला जातो. या दिवशी तिळगुळ वाटले जातात, पतंग उडवले जातात. नवविवाहित दाम्पत्यांसाठी हा सण खूप महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी नवविवाहित स्त्रिया हलव्याचे दागिने परिधान करतात. संक्रांतीच्या दिवशी घरोघरी सुगड पूजा केली जाते. हळदी कुंकू साजरे करून स्त्रियांना वाण दिलं जातं. मकर संक्रांतीच्या दिवसाविषयी एक पौराणिक कथा सांगितली जाते. ती अशी की या दिवशी संक्रांती नावाच्या देवीने शंकरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. त्यामुळे हा दिवस विजय दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो. संक्रांतीच्या दिवशी एक आणखी महत्त्वाची गोष्ट केली जाते, ती म्हणजे बोरन्हाण. बाळाचा जन्म झाल्यानंतर पहिल्या संक्रांतीला त्याला बोरन्हाण घातलं जातं. लहान मुलांना उत्तम आरोग्य लाभावं म्हणून बोरन्हाण घालण्याची पारंपरिक पद्धत आहे. संक्रांतीनंतर ऋतुबदल घडून येतो. या बदलाचा बाळाला त्रास होऊ नये म्हणून त्याला बोरन्हाण घातलं जातं. बोरन्हाण घालताना लहान मुलांना नवीन कपडे आणि विशेषतः काळ्या रंगाचे कपडे घालून तयार केलं जातं. त्यांना लहान लहान हलव्याचे दागिने घातले जातात. त्यांना एका जागी बसवून त्यांच्या डोक्यावरून ऊसाचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा, बोरं, हरभरा, करवंद हे पदार्थ हळूवार पद्धतीने टाकले जातात. या गमतीशीर पद्धतीत मुलं त्या वस्तू उचलून खाण्याचा प्रयत्न करतात. या वस्तू मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात. त्यामुळे बदलत्या ऋतूत मुलांना या वस्तू खाण्याची सवय लागून त्यांची प्रतिकारक शक्ती वाढावी यासाठी बोरन्हाण केलं जातं. संक्रांतीचा दुसरा दिवस असतो तो म्हणजे किंक्रांत. किंक्रांतीला करीदिन म्हणून सुद्धा ओळखलं जातं. किंक्रांतीच्या दिवशी देवीने किंकर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. अनेक ठिकाणी किंक्रांत हा दिवस अशुभ मानला जातो. त्यामुळे या दिवशी कोणतंही शुभ कार्य केलं जात नाही. या दिवशी काही लोक प्रवास करणं सुद्धा टाळतात. तर हा होता भोगी, संक्रांत आणि किंक्रांत या 3 दिवसांमधील फरक. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि महा एमटीबीच्या YouTube चॅनलला फॉलो करा.